नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे किडनी हेल्थ. किडनी ही एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीरातील आणि आज आपण किडनीची कार्यप्रणाली आणि किडनीचं आयुष्य हे कसं वाढवावं आणि आपली किडनी हेल्दी कशी ठेवावी याबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हॉट डू किडनीज डू? किडनीचं काम काय आहे? तर इथे बघा, स्पेशल फिल्टर सिस्टीम ऑफ युअर बॉडी. किडनीला स्पेशल फिल्टर सिस्टीम ऑफ युअर बॉडी असं म्हटलं जातं. क्लिन्झेस 200 liters of water, 200 liters of blood in a day, removing toxins and waste while retaining essential substances in the blood. म्हणजे किडनी जे अनवॉन्टेड ब्लड आहे हे ब्लड रिमूव्ह करण्याचं काम, ब्लड क्लिनिंग करण्याचं काम, ब्लडमधील टॉक्सिन्स आणि वेस्ट हे क्लिनिंग करण्याचं काम ही किडनी आपली सातत्याने करत असते आणि ऑन एन ॲव्हरेज 200 लिटर एवढं ब्लड हे क्लीन करण्याचं काम ही किडनी आपली करते पर डे. तर की फंक्शन्स ऑफ किडनी. किडनीचे कोणकोणते प्रमुख फंक्शन्स आहेत? तर पहिलं काम आहे किडनीचं रिमूव्ह टॉक्सिन्स अँड वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द ब्लड अँड प्रोड्यूस युरिन. युरिनच्या माध्यमातून ते वेस्ट बाहेर टाकायचं आणि ब्लड वेस्ट रिमूव्ह करायचं, हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर बॅलन्स केमिकल्स इन द ब्लड सच ॲज सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस अँड कॅल्शियम, कंट्रोल pH लेवल्स. म्हणजे जे आवश्यक घटक आहेत आपल्या बॉडीमध्ये हे बॅलन्स करण्याचं कामसुद्धा किडनीचं आहे. त्याच्यानंतर इट रिलीजेस हार्मोन्स इन टू द ब्लड विच हेल्प्स कंट्रोल ब्लड प्रेशर, स्टिम्युलेट RBC प्रोडक्शन आणि मेक स्ट्रॉंग बोन्स. आपली हाडं मजबूत करण्यासाठी सुद्धा किडनी खूप आवश्यक आहे. त्यानंतर जाऊया हायर रिस्क फॉर दोज फेसिंग लाईफस्टाईल चॅलेंजेस. आज आपल्या लाईफस्टाईलमुळे, वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे आपण किडनीचे प्रॉब्लेम फेस करत आहोत आणि सेव्हरल लाईफस्टाईल रिलेटेड डिझीज कॅन लीड टू वोर्सन किडनी डिझीज इन्क्लुडिंग. म्हणजेच की खालील काही जे दिलेले आहेत ते लाईफस्टाईल डिझीज आहेत जे तुमच्या किडनीला मारक ठरतात. जसं की डायबेटीस ज्यांना असेल, ज्यांना शुगरचा त्रास असेल, हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी, हार्ट डिझीज, स्मोकिंग, एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन, पुअर डाएट आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या लाईफस्टाईलवरनं आलेल्या असतात आणि त्या तुमच्या किडनीला खूप मारक ठरतात. तर ॲडॉप्टिंग अ हेल्थियर लाईफस्टाईल कॅन रेड्यूस द रिस्क ऑफ दिस अँड सपोर्ट्स किडनी फंक्शन. ॲडॉप्टिंग अ हेल्थियर लाईफस्टाईल म्हणजे काय? तर डू यू नो kidney disease have become one of the fastest growing causes of deaths in the world, but 90% people don't even know that they are suffering from it. म्हणजे काय? किडनी डिझीजमुळे 90% लोकांना हे माहितीच नाही आहे की आपण त्या किडनी डिझीजमधनं सफर करतो आहे, पण मॅक्सिमम हे डेथचं कारण ही किडनी प्रॉब्लेम हा आहे. तर इथे बघूया किडनी कंडिशन्स. The type of kidney damage that can get worse over time and lead to kidney failure. Acute kidney diseases हा एक सगळ्यात महत्त्वाचा खतरनाक असा डिझीज आहे ज्याच्यामुळे तुमची किडनीला प्रॉब्लेम येऊ शकतो, किडनी मार खाऊ शकते. आणि किडनी स्टोन फॉर्मेशन हा सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळणारा हा प्रॉब्लेम आहे, तो की किडनी स्टोन फॉर्मेशनचा आहे. त्याच्यानंतर किडनी इन्फेक्शन हा पण एक प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर क्रॉनिक किडनी डिझीजेस हे पण आज आपण बघतोय. तर से येस टू हेल्दियर यू वेल किडनी रिजिन. तर त्यासाठी मोदी केअरने एक्सटेन्सिव्ह रिसर्च करून वेल किडनी रिजिन हा प्रॉडक्ट आपल्यासाठी लॉन्च केलेला आहे. तर हा वेल किडनी रिजिन काय करतो? मेंटेन किडनी हेल्थ, हेल्प्स रेड्यूस स्टोन फॉर्मेशन अँड प्रमोट सेल रिजनरेशन. म्हणजे किडनीची हेल्थ मेंटेन करण्यासाठी मदत करतो, स्टोन फॉर्मेशन कमी करतो आणि सेल रिजनरेशन, किडनीमधले जे सेल आहेत ते रिजनरेट करण्यासाठी मदत करतो. इट इज इन्फ्युज्ड विथ पोटेंट इन्ग्रेडियंट्स लाईक दारू हल्दी, पुनर्नवा, गोकुरू अँड मंजिस्टा. दिस फॉर्म्युला इज डिझाईन टू प्रमोट किडनी सेल रिजनरेशन फॉर ऑप्टिमल renal health, aid in regulating urine production,
reducing kidney stone formation and inflammation, also detoxify, balance pH levels and protect against ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे हे जे आपले इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये दारू हल्दी आहे, पुनर्नवा आहे, गोकुरू आहे, मंजिष्टा आहे, आणि हे तुम्हाला किडनी सेल रिजनरेशनसाठी मदत करतात, रेग्युलेटिंग युरिन प्रोडक्शनसाठी ते मदत करतात, किडनी स्टोनची फॉर्मेशन आणि इन्फ्लमेशनची हे कमी करतात, शक्यता कमी करतात, आणि तुमची किडनी डिटॉक्सिफाय करतात आणि प्रोटेक्ट अगेन्स्ट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. सो हे ह्या आपल्या किडनी रिजिनचे बेनिफिट्स आहेत. पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहे दारू हल्दी. दारू हल्दी काय करते तर दारू हल्दी प्रिव्हेंट्स किडनी स्टोन फॉर्मेशन अँड एनहान्सेस युरिन प्रोडक्शन. तुमचं युरिन प्रोडक्शन इम्प्रूव्ह करते आणि किडनी स्टोन फॉर्मेशनला थांबवते. त्याचप्रमाणे प्रोटेक्ट अगेन्स्ट सेल्युलर डॅमेज अँड एनहान्सेस युरिन प्रोडक्शन. सेल्युलर तुमचे जे काही सेल्स डॅमेज होत असतात त्याला ते प्रोटेक्ट करतं आणि तुमचं युरिन प्रोडक्शन वाढवतं, जे की आहे पुनर्नवा. त्याच्यानंतर गोकुरू आहे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला हेल्प्स फ्लश आउट स्मॉल स्टोन्स अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट इन्फ्लॅमेशन. म्हणजे तुमचे जे छोटे छोटे स्टोन्स असतील जे आपल्याला कळत नाही ते तुम्हाला फ्लश आउट करण्यासाठी गोकुरू मदत करतं. त्याच्यानंतर चौथा इन्ग्रेडियंट आहे मंजिष्टा, जो की रिड्यूस इन्फ्लमेशन अँड मॅनेजेस डिस्कम्फर्ट. त्याच्यानंतर आहे दुधली, प्रोटेक्ट्स फ्रॉम ऑक्सिडेटिव्ह डॅमेज अँड फ्लश आउट एक्सेसिव्ह सॉल्ट्स. त्याच्यानंतर आहे फ्लॅक्सीड. फ्लॅक्सीड pH बॅलन्स करण्यासाठी मदत करतं आणि स्टोन फॉर्मेशनला थांबवतं. आणि त्याचप्रमाणे सातवा एक्स्ट्रॅक्ट आहे पायपर लोंगियम एक्स्ट्रॅक्ट, जो की प्रोटेक्ट अगेन्स्ट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड प्रोव्हाइड्स रिलीफ फ्रॉम किडनी स्टोन डिस्कम्फर्ट. सो हे काही वेल किडनी रिजिनची बेनिफिट्स आहेत. ऑल इन्ग्रेडियंट्स टुगेदर प्रमोट्स किडनी सेल रिजनरेशन अँड सपोर्ट ओव्हरऑल रेनल फंक्शन हेल्थ. सो हा एक असा प्रोडक्ट आहे फ्रेंड्स की ज्या व्यक्तींना तुम्हाला वाटतं आहे की किडनी प्रॉब्लेम आहे, किडनीपासून सफर करता आहेत, त्यांना हा प्रोडक्ट तुम्ही सजेस्ट करू शकता. वेल किडनी रिजिन पोटेन्शियल युजर्स अँड सजेस्टेड युसेज. ओके, सो आपण किडनी स्टोन ज्याला सजेस्ट करतो त्याला कोणाकोणासाठी आपण हा देऊ शकतो ते बघूया. तर सगळ्यात पहिली हेल्थ कॉन्शियस पीपल, जे लोक स्वतःच्या हेल्थबद्दल कॉन्शियस आहेत, ज्यांना आपल्या हेल्थची काळजी आहे, अशा लोकांना आपण हा प्रोडक्ट देऊ शकतो. त्याचप्रमाणे पीपल विथ प्युअर डायटरी हॅबिट्स, ज्यांचं डाएट प्रॉपर नाही आहे, ज्यांना परत डाएटचा प्रॉब्लेम येतो, पोट साफ होत नाही, अशा लोकांना आपण हे देऊ शकतो. त्याच्यानंतर पीपल विथ जेनेटिक हिस्ट्री, ज्यांना जीन्समधून हिस्ट्री आहे किडनी प्रॉब्लेमची, अशा लोकांना आपण देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठा क्राऊड आपल्याकडे आहे तो म्हणजे हेवी ड्रिंकर्स और पास्ट अल्कोहोल युजर्स. म्हणजे अगोदर जर कोणी अल्कोहोल कन्झ्युम करत असेल किंवा आता पण जर हेवी ड्रिंकिंग करत असेल तर अशा व्यक्तींना हे आपले पोटेन्शियल युजर्स आहेत, ह्यांच्या वेलबिंगसाठी आपण हा प्रोडक्ट नक्कीच सजेस्ट करू शकतो. एजिंग पॉप्युलेशन, म्हणजे जे वयस्कर होत आहेत लोक, जे ओल्ड एजमध्ये जात आहेत, अशा लोकांना आपण हा प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो. पीपल विथ लाईफस्टाईल रिलेटेड डिझॉर्डर्स म्हणजे डायबेटीस, हाय BP, अशा ज्या लोकांना आहे ह्या लोकांना आपण हा प्रोडक्ट नक्की सजेस्ट करू शकतो. सजेस्टेड युसेज काय आहे? फॉर ॲडल्ट 1 डेली विथ मेजर मील और ॲज डायरेक्टेड बाय हेल्थ प्रोफेशनल. म्हणजे एक टॅबलेट डेली घ्यायची आहे, तुमच्या मेजर मीलसोबत ती घ्यायची आहे, आणि त्याचबरोबर प्रॉपर इंटेक ऑफ वॉटर, ॲडिक्वेट इंटेक ऑफ वॉटर, पाणी भरपूर प्यायचं आहे. आणि हा प्रोडक्ट जर तुम्ही एखाद्या तुमच्या नियर अँड डिअर वन्समध्ये अशी लोकं जर असतील, हेल्थ कॉन्शियस पीपल असतील, ज्यांना डायटरी हॅबिट्स त्यांच्या चांगल्या नसतील, ज्यांची जेनेटिक हिस्ट्री असेल, जे ड्रिंकर्स असतील किंवा पास्टमध्ये भरपूर जे ड्रिंक करत होते अशी लोकं असतील, आणि जी उतार वयातील लोक असतील त्यांना, आणि त्याचप्रमाणे ज्यांना डायबेटीस, शुगर, त्याचप्रमाणे हाय BP असे त्रास आहेत, यांना तुम्ही हा प्रोडक्ट सजेस्ट करू शकता. सो हा प्रोडक्ट ची इन्फॉर्मेशन मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुमच्या टीममध्ये मॅक्सिमम, तुमच्या गेस्टमध्ये, तुमच्या नियर अँड डिअर वन्समध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्याला ह्या प्रोडक्टची गरज असेल तो ह्याच्यापर्यंत पोचू शकेल आणि त्याचं हेल्थ आपण चांगल्या पद्धतीने सुधारू शकतो. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.